नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात गहिवरला श्वास तू या कथेचा भाग 3. श्रीधर घरी जायला निघाला तोच सावीने त्याला थांबवलं. बोल की जरा 2 मिनिट. घरी बायको वाट पाहते. बायको शब्द ऐकताच सावीच्या मनात खळबळ माजली. तिला कुठेतरी ते लागलं. ती म्हणाली, वाट तर मीही बघत होते. हे ऐकून श्रीधरचे पाय थबकले. तिने सहज म्हटलं, कॉफी घेऊ. श्रीधरचं मन नको म्हणत होते, पण सावीच्या आग्रहापुढे त्याचं काही चाललं नाही. दोघेही कॉफी शॉपमध्ये गेले. तो तिच्याशी नजर मिळवायला कचरत होता. मग कसं चाललंय तुझं? त्याने वर तिच्या डोळ्यात पाहिलं. आधीसारखंच प्रेम दिसत होतं. त्याला जुने दिवस आठवले. तिच्या डोळ्यातूनच ती बरंच काही बोलून जायची. तिचे सर्व भाव त्याला समजायचे. ती भाऊक व्हायची तेव्हा तिचे डोळे अर्धवट झुकलेले असायचे. आनंदी असायची तेव्हा डोळ्यांची उघडझाप वेगाने करायची. सगळं सगळं त्याला दिसत होतं. आज तिचे डोळे अर्धवट झुकलेले होते. तिच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तो म्हणाला, माझं ठीक चाललंय, तुझं सांग. एवढ्यात कॉफी समोर आली. ती विचारात हरवली होती. अगं, कॉफी तर घे. दोघांनी कॉफीचा कप तोंडाशी नेला. त्याने पुन्हा विचारलं, तू सांगितलं नाहीस कसं चाललंय तुझं? तिला आता सहन होईना. ती रडायलाच लागली. तो घाबरला. काय झालं हिला अचानक? तिने आमंडा गिळला आणि म्हणाली, नरक बनवून ठेवलंय माझं आयुष्य त्याने. नक्की काय झालंय? मला माणूस म्हणून नाही तर एक शोभेची वस्तू म्हणून तो सोबत घेऊन गेला. माझ्या फक्त दिसण्याला त्याने पसंत केलं आणि मला अमेरिकेत नेलं. तिथे त्याच्या बरोबरीच्या लोकांसमोर मी सुंदरच दिसले पाहिजे म्हणून त्याचा खटाटोप असायचा. जराही वजन वाढलेलं, चेहऱ्यावर पिंपल चालत नसायची त्याला. महागड्या ट्रीटमेंट्स आणि सर्जरीसाठीही तो तयार असायचा. पार्टीत कोणी सुंदर मुलगी दिसली की मी तिच्यासारखी दिसावी म्हणून मला नको ते उपाय करायला सांगायचा. मला आई व्हायचं होतं, पण आई झाल्यावर शरीराची ठेवण बदलेल म्हणून त्यालाही तो टाळतोय. मी कसं जगते माझं मला माहीत. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटलं, पण तो मर्यादेत होता. आधीसारखं तिला जवळ घेऊन तिला धीर देणं त्याला शक्य नव्हतं, पण शब्दाने तो तिला धीर देऊ बघत होता. सावी, यातून मार्ग काढ. तू धीराची आहेस. अशी निराश होऊ नकोस. सावीला अशा मिळमिळीत धीराची अपेक्षा नव्हती. तिला वाटत होतं त्याने आधीसारखं तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवावा. आज त्याने दुरूनच सांत्वन केलं. त्याचं तिला जास्त दुःख झालं. आपण आयुष्यात काय गमावलं आहे याची जाणीव झाली. एवढं बोलून श्रीधर तिथून उठला. घरी गार्गी त्याची वाटच पाहत होती. तो घरी आला ते चिडचिड करतच, काय ग, तुला घरी यायचंच होतं परस्पर तर मला का बोलावलं? हो हो, चुकलं माझं. पण इतका वेळ कसा लागला तुम्हाला? सावी भेटली होती. त्याने कसलेही आडेवेडे न घेता डायरेक्ट सांगितलं. अय्या हो, काय म्हणाली? कसं वाटलं तिला भेटून? श्रीधर तिच्याकडे बघत म्हणाला, हेच हवं होतं ना तुला? म्हणून हे सगळं घ्यायला ये वगैरे नाटक केलंस आम्हाला भेटून आणण्यासाठी? गार्गीला हे अनपेक्षित होतं. श्रीधरला कसं समजलं सगळं? इतक्या वर्षांपासून ओळखतोय तुला. तुझी नस आणि नस ओळखतो मी. गार्गी लाजली. पुढे म्हणाली, काय बोलली ती ते तरी सांगा. आमच्यातलं प्रायव्हेट होतं ते. मी कशाला सांगू? श्रीधर असं बोलला आणि तिला आतमध्ये काहीतरी वाटू लागलं. ही भेट तिनेच घडवून आणलेली, पण त्या दोघात काय बोलणं झालं याची तिला उत्सुकता होती. मनातील उत्सुकता दाबून ती अनिच्छेनेच म्हणाली, बरं, नको सांगूस. हे म्हटल्यावर श्रीधर तिला सगळं सांगेन असे तिला वाटलं, पण तो खोलीत निघून गेला. गार्गीला शांत राहावेना. थोड्या थोड्या वेळाने ती पुन्हा विचारायची, पण त्यानेही तिला असं लटकून बदला घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला जायची तयारी करत होता. समोरच्या फ्लॅटमध्ये गडबड सुरू होती. जुने भाडेकरू सोडून गेलेले आणि आता नवीन कोणीतरी राहायला येणार होतं. श्रीधर घाईघाईने ऑफिसला निघून गेला. गार्गी घरातल्या कामात व्यस्त झाली. दूधवाला आला तसं तिने दार उघडलं, दूध घेतलं. समोरच्या फ्लॅटमध्ये काही माणसं सामान ने आण करत होती. तिने कुतूहलाने पाहिलं. एक नवीन भाडेकरू तिथे राहायला येत होते, पण ते कुठे दिसत नव्हते. ती आत गेली आणि आपल्या कामाला लागली. संध्याकाळी श्रीधर कामावरून परत येत असताना गार्गीने त्याला बरंच सामान सांगितलेलं. त्याच्याकडे बऱ्याच पिशव्या असणार, त्याला मदत करावी या हेतूने ती लिफ्ट बाहेर येऊन थांबली. जसा लिफ्टचा दरवाजा उघडला तसा तिला धक्का बसला. श्रीधर आणि सावी दोघेही एकत्र. काही क्षण ती बघतच राहिली. श्रीधर पटकन घरात गेला. गार्गी सावीकडे बघत तिथेच उभी राहिली. सावी घाबरली होती, पण धीर धरत गार्गीला म्हणाली, हाय, मी सावी. तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये नवीनच राहायला आले आहे. गार्गीने हसत मुखाने मान डोलावली आणि म्हणाली, अच्छा, बरं, काही मदत लागली तर नक्की सांगा. असं म्हणत दोघी आत गेल्या. सावीच्या मनात गार्गीचा चेहरा फिरत होता. हीच का श्रीधरची बायको? किती सात्विक सोज्वळ चेहरा आहे हिचा. श्रीधर हिच्यावर प्रेम करतो, हिच्याशी प्रेमाचे शब्द बोलतो, हिला कवेत घेतो. हा विचार तिच्या मनाला टोचत होता. पण ती काय करू शकणार होती? गार्गी घरात आल्यावर तिच्या मनात विचारचक्र सुरू झालं. सावीची श्रीधर सोबत भेट घडून आणेपर्यंत ठीक होतं, पण ही अशी समोरच राहायला आलीये म्हटल्यावर आता रोज नजरानजर होणार. श्रीधर आणि सावीमध्ये जवळीक वाढेल अशी भीती गार्गीला नव्हती. तिला काळजी होती ती श्रीधरची. श्रीधरला सावीला सामोरं गेल्यावर कितीदा ऑकवर्ड वाटेल, कितीदा तू तिला अवॉइड करू शकेल. त्याला बाहेर जाताना येताना कायम घाबरतच यावं लागेल, या काळजीने तिच्या मनात घर केलं. काही दिवस सरले. सावी तिच्या नवऱ्यासोबत खुश नव्हती हे दिसत होतं. बऱ्याचदा श्रीधर आणि सावीची नजरानजर होई. श्रीधर सावीकडे दुर्लक्ष करायचा हे बघून तिला अजून वाईट वाटायचं. आणि इकडे गार्गीला हे बघून वाईट वाटायचं की सावीला किती वाईट वाटत असेल. एकदा ती श्रीधरला म्हणाली, अरे सावी तुझ्या ओळखीची आहे, तिच्याकडे इतकं दुर्लक्षित नजरेने का पाहतो? 2 शब्द बोललास तर काय बिघडतं? या लोकांना पण इथेच घर मिळालं वाटतं. काय रोजची कटकट आहे. श्रीधर वैतागायचा, पण नाईलाज होता. एकदा श्रीधर घाईघाईने ऑफिसला जायला निघत होता. तोच दारात पाय घसरून पडला. त्याची पडायची आणि सावीने दार उघडायची वेळ एकच. सावी धावत श्रीधरकडे आली. काय झालं? जास्त लागलंय का? श्रीधर घाबरला. त्याने गार्गीकडे पाहिलं. गार्गी आपलं हसू दाबत होते. एकतर आधीच सावी जवळ राहते म्हणून श्रीधर वैतागलेला, त्यात आज हे. सावीने गार्गीकडे पाहिलं. आपला नवरा पडला आणि ही हसते. तिला रागच आला. श्रीधर पटकन उठला. जास्त काही नाही, मी ठीक आहे, असं म्हणत तो निघून गेला. आता मात्र सावी शांत राहिली नाही. गार्गीला ती म्हणाली, स्वतःचा नवरा पडल्यावर असं हसतात का? क्रमशः. लेखिका मीनारा. यावर गार्गीचे उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.